काही गोंधळ कधी वाटते हे बघा. आजी कुठे आहे उंदीर? तो काय माधवरावांच्या पायातनं गेला आता मी बघितला. कुठे? स्वानंदी जरा बघ ग. निलिमा बघ जरा गाद्यांच्या खाली आहे का बघ. ऐका का ऐका का तिकडे त्या बाजूला सगळं सामान स्वानंदी सगळं सामान बाहेर काढ त्याशिवाय तो उघड्यावर यायचा नाही. सापडला का? तुम्ही काय डोंगरावर जाऊन उभे राहिलायत? मग पटकन उंदीर बाहेर पडला तर घाई होईल ना माझी. भित्री भागूबाई आहे ती. तू आहेस ना रणरागिणी. तुलाच करायचं असतं ना सगळ्यांचं पारिपत्य. तुम्हाला भीती वाटते मला नाही का उंदराची भीती वाटत? एवढ्याच्या उंदराला काय घाबरतेस? हो पुढे मांजरीसारखी फिस करतेस माझ्या अंगावर. उंदराच्या अंगावर फिस कर ना. तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थ नाहीच आहे मुळी. कुठे दिसतोय उंदीर तुम्हाला? बघ त्याच्या खाली आहे का? नाही नाहीये. निलिमा जा तू पहिले ती वॉचमनला बोलून आण बाई. जा बोल धावत जा. ऐका खालती का बघ जरा. कुठे गेला असं बघा असा ते का हाय. आजी किती मोठा उंदीर. कपाटात गेलाय. आजी कपाटामध्ये कसा जाईल उंदीर? कपाट बंद आहे आधीपासूनच. कपाटात गेला हळूच म्हणून मी दार बंद केलं ना स्वतः. नाही मी दरवाजा आधीच बंद केलेलाच होता. आत जाऊन साड्या कुरतडल्या तर कुरतडू दे. नोटा कुरतडल्या नाही म्हणजे झालं. कुरतडू दे काय? 20-25 हजाराच्या साड्या आहेत त्या अशा कशा कुरतडू दे? काय करायचं? आतमध्ये गेलाय तो आता. नाहीये मी दरवाजा लावला होता आजी आधीच. नाही हो मी दरवाजा बंद केला. पैज लागली का आपली? कसली पैज? 1-1 हजाराची पैज आपली. उंदीर आतमध्ये आहे. नाहीये आहे तुम्ही बघा. पैज लावा माझ्या बरोबर. नाही ललिता दरवाजा उघडू नकोस. नाही मी दरवाजा उघडून दाखवतेस त्यांना. पैज लावतात ना. उंदीर आतमध्ये नाहीच आहे. मला ठेवतो बाजूला भाजी. उंदीर आतमध्ये गेलेला माहिती ना मला. मी दाखवते. नको ललिता नको प्लीज. बघा दिसतोय का बघा. आहे का? तुला अगदीच बरं वाटत नाहीये का? होणार आहे. खूप दुखतंय पोटात. कशी तरी हॉलमध्ये येऊन बसते. मला खरंच सहन नाही होते. आता गुलाबजाम करणार होते आज मी. पण आता घरात सगळं चांगलं होतंय ना. मग हिच्या पोटात दुखणारच. बघू नकोस अशी. खरं बोलतोय मी. तिला आधीच बरं वाटत नाही. मस्करी काय करता तुम्ही तिची? हे बाळा अरे तसं नव्हतं म्हणायचं मला असं म्हणायचं होतं की आजी आल्यात ना राहायला 2 दिवस. त्यामुळे घरात चांगलं खास असं खायला होतंय ना. त्यातून बाहेर पावसाळी हवामान. 2 घास जास्त जरी गेले ना तरी पचायला जड जातात ना. त्या अर्थी म्हणत होतो. बाबांचं बरोबर आहे नील. अरे आईला असाही पित्ताचा त्रास आहे ना. हो ना. जरा कमी अधिक झाला ना की पित्त खवळतं आईंचं. हैराण होऊन जातात बिचारे.
मग आपण एक काम करू, आपण लवकर जाऊन परत येऊ. तुम्ही कुठे जाताय सगळेजण? काही मी सांगितलं स्वानंदीला की घरी काय बनवू नकोस, आपण बाहेर जेवायला जाऊ. म्हणून तिने टेबल बुक केलंय रेस्टॉरंटमध्ये. तरी मी म्हटलं यांना की आज नको, नंतर कधीतरी जाऊया. आईना नाही येता येणार, बरं नाहीये ना त्यांना. याने आईला नकोच येऊ द्यायला, तिने आराम केला पाहिजे. बघ चेहरा बघ तिचा, किती ओढला गेलाय आई चेहरा तुझा. तिने तुझी अजिबात काळजी घेत नाही. मला बरं वाटलं जाऊया ना आपण, चालेल ना? तुला बरं वाटलं नाही की आपण पुन्हा जाऊ. अरे पण आजचा दिवस महत्वाचा आहे ना, आज दादाचा वाढदिवस आहे. मी सगळं प्रॉपर प्लॅनिंग केलंय. हा, आम्ही जाऊन लगेच परत येऊ, कारण मला तो आजच सेलिब्रेट करायचा आहे. बरं मग आमच्यासाठी पार्सल आणाल ना? म्हणजे तुम्ही जे खाल तेच घेऊन या. बाबा आम्ही सिझलर्स खायला जाणार आहोत, ते कसं तर पार्सल आणणार? हां अगं बाई, निघायचं ना? अजून तुम्ही तयार झालातच नाहीत का? अजित तुम्ही पण जाताय? हो, सगळेच निघतायत ना. तुम्ही अजून तयार नाही झालात? नाही, आईला बरं वाटत नाही, त्यामुळे तिला येता येणार नाही. हो का? अहो पण माधवराव, हां तुमची तब्येत तर ठीक आहे ना? हो, ठणठणीत. मग तुम्ही का नाही तयार झालात? हो बाबा, अहो तुम्ही येऊ शकता, म्हणजे आई नाही, निदान तुम्ही तरी चला. असं म्हणते, मी आलोच तयार होऊन. मुलं आहेत ती, तसंच म्हणणार. आणि तुम्ही गेलात तर माझ्या जेवणाचं काय? आई नका काळजी करू, मी मुगाचं वरण आणि भात करून ठेवलंय. बाबा तुम्ही या तळ्या खा. हो 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 हो. आणि तुम्ही घरचंच खा, म्हणजे कसं पोटाला बरं. मुगाचं वरण आणि भात? हो आई, ते खा आणि आराम कर. हा, ललिताबाई, मी तुम्हाला सांगते, तुम्ही योगासनं करत चला. हो, त्यांनी तुमची पचनशक्ती पण सुधारेल, खाल्लेलं सगळं व्यवस्थित पचेल, आणि हे असं वेळी तुमचं पित्त उसळणार नाही. हो बघा ना, आज नेमक्या दिवशी तुमचं दुखणं उफाळून आलं, म्हणजे तुमचा सुद्धा विरस आणि या पोरांचा सुद्धा विरस ना. हो चला निघायचं ना? तुम्ही पण टाकून जाणार आहात का? आता आधी मी सटकतो, आता सिझलर्सच्या ऐवजी मुगाचं वरण खावं लागेल. मला वाटतं 2 रिक्षा तरी लागतील ना? मी पुढे जातो, रिक्षा थांबवून ठेवतो, तुम्ही या सावकाश. येतो का? आराम कर. आपण लगेच जाऊन येऊया, चला लवकर येऊया परत. हा आई, आम्ही जाऊन येतो, तू काळजी घे, खाऊन घे आणि आराम कर. हा ठीक आहे, लगेच परत आलो आम्ही. हा येतोय. चल आई येतो. चला चला लवकर चला. आई खाऊन घे ग. हा आले चल. हा. आई एक सांगायचं राहूनच गेलं, लोणचं आणि पापड खाऊ नका, पोट बिघडलंय ना. बस सिझलर्स घ्यायचा, जा. काळजी घ्या. तुमच्या स्वानंदीच्या आयुष्यात मीठ कालवार निघाली होती तुमची बच्ची मावशी, माहितीये का तुम्हाला? तुमच्या ह्या नातीच्या आयुष्यातलं सुख हिरावून घेण्यासाठी तुमच्या दुसऱ्या नातीचा हात धरायचा प्रयत्न केला त्या बच्ची मावशीनी, माहितीये का? माझ्या विरुद्ध बोलण्यासाठी पैसे दिले तिला, वाटेल का हो खरं कधी? काय ग स्वानंदी, तुम्हाला यातलं काहीच सांगितलं नाहीस? आजी, जसं दिसतं तसं नसतं ग, म्हणूनच तर आपण लोकांच्या गोड बोलण्याला भुलतो.